गुड मॉर्निंग. बघा ह्या मी आज दह्यातल्या मिरच्या केलेल्या ह्या 1 किलो मिरचीच्या झालेल्या आहेत. त्या तुम्ही पण करून बघा नक्की, खूप टेस्ट लागतात. आणि चॅनलला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल साहित्य काय काय वापरलं ते. दह्यातील मिरच्या आपण आज बनवूया. ऊन खूप कडक पडलेलं, त्याला ऊन लागतं कडक. लसूण, जिरे, मेथ्या आणि हळद आणि हिंग हे मी 1 किलो मिरचीला घेतलेलं आहे. बघा, अजून लसूण सोलायचा आहे थोडा. जिरे घेतलेले मी छोटे 4 चमचे जिरे घेतलेत आणि 2 चमचे मेथ्या घेतलेत आणि 4 चमचे छोटे हळद घेतलेत आणि 2 गट्टे लसणाचे घेतलेत आणि थोडासा हिंग टाकायचा अंदाजाने. एवढासा हिंग टाकायचा, एक छोटा चमचा हिंग टाकला तरी चालतो. आणि 1 किलो मिरच्या आहेत. बघा ह्या दोन्ही मिळून 1 किलो मिरच्या आहेत. तर आपल्याला अशा मिरच्या पाहिजेत मोठ्या. तर ह्या मिरच्याचे असे इकडून असं चिरायचं मधून आणि हे सर्व साहित्य ठेवायचं त्याच्यामध्ये. 1 किलो मिरची आणि 1 लिटर दही लागलेलं आहे आपल्याला. लसूण, हिंग, हळद, मेथ्या आणि जिरे एवढं साहित्य लागलेलं आहे. इथं मी फक्त अर्धा लिटर अगोदर दही घेतलं होतं, परत आणखीन दही घेतलं जास्त, म्हणजे 1 लिटर मला दही लागले बरोबर. तर एवढं सर्व साहित्य आपल्याला दह्यातल्या मिरच्या करण्यासाठी लागतात. आणि मिरच्या अशा प्रकारे मिरच्या घ्यायच्या. बघा, मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेत. असे कॉटनचं एक कपडा असतं तर त्याच्यावर ठेवायचं, थोड्या वेळ पाणी सगळं निथळू द्यायचं, पाणी ठेवायचं नाही. आणि अशा प्रकारे उभ्या चिरायच्या मिरच्या चांगल्या चिरल्या ना उभ्या, तर त्याच्यामध्ये आपण सर्व जे मसाला तयार करणार आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये भरता येते. तर अशा प्रकारे मिरच्या थोड्या निवडून आणलेल्या आहेत. तर सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं. पेस्ट करायची नाही, थोडंसं हे ठेवायचं, अबडधबड ठेवायचं, थोडंसं, जास्त बारीक करायचं नाही. बघा, असं दहीमध्ये सर्व मिश्रण घालून मीठ घालून कालवायचं. तर आपलं मिक्सरला सगळं लसूण, जिरे, मेथ्या, हळद मिक्स झालेले, हिंग बारीक करून झालेलं आहे ते आपण 1 लिटर दह्यामध्ये टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण मिरची चिरलेली आहे. तर त्यामध्ये आपण भरायचं चांगलं. मिरचीमध्ये भरायचं चांगलं, म्हणजे मिरची टेस्ट लागते आपल्याला. आणि वरून जे लागलेलं आहे ते नंतर वाळल्यानंतर खालीच पडून निघून जाते, थोडंसं तरी लागतंच ते वरून. अशा प्रकारे सर्व मिरच्यामध्ये भरायचं. सकाळी लवकर हे काम करायचं, म्हणजे ऊन चांगलं मिळतं त्याला. आणि 3 दिवसामध्ये मिरच्या एकदम कडक उन्हातमध्ये वाळतात. आणि हे फक्त उन्हाळ्यामध्ये करून ठेवायचं, वर्षभर राहतात ह्या मिरच्या. दह्यातल्या मिरच्यामध्ये खूप टेस्टी लागतात जेवताना कधी आपल्याला मोकळी भाजी, सुकी भाजी जर नसली तर तुम्ही अशा प्रकारे दह्यातल्या मिरच्या केलं ना, तर ते कधी आपण एक भाजी करतो ना, आमटी वगैरे, तर त्याच्याबरोबर ही सुकी मिरची तुम्ही छान लागते खायला, तुम्ही खाऊ शकता. हे बघा, आपल्याला मिश्रण कमी पडलं होतं. मी म्हणलं ना अर्धा लिटर दही होतं, तर परत अर्धा लिटर दही घेऊन परत हे सर्व साहित्य घेऊन मिक्सरला बारीक केलं अशा प्रकारे. आणि आपण परत मिक्स केलं, कारण अंदाज आला नाही मला. बरोबर 1 लिटरला 1 लिटर दही लागतं, म्हणजे 1 किलो मिरच्याला 1 लिटर दही लागतं. आणि साहित्य जेवढं आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवलं होतं ना, साहित्य पहिल्यांदा तेवढं साहित्य लागतं. तर हे मग मी परत एकदा केलं त्याचं साहित्य, कारण मिरच्या चिरलेल्या होत्या आणि टेस्टी लागतात मिरच्या खायला. म्हणलं चला परत एवढं कशाला ठेवायचं, म्हणून परत दही आणलं आणि परत केलं हे. तर तुम्हीसुद्धा असं करून बघा नक्की, खूप छान लागतात मिरच्या दह्यातल्या. आणि तुम्हाला जर असं काही साहित्य नको असेल, तुम्ही नुसतं मीठ घालायचं दह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मिरच्या ठेवायच्या. आणि असं दहीमध्ये सर्व मिश्रण घालून उन्हात
मीठ वाळवायच्या, घालून काढून परत कालवायचं. वाळल्यानंतर परत ठेवायचं. असं ते दही संपेपर्यंत करायचं. 3-4 दिवस लागतात. तशा पण मिरच्या खूप छान लागतात. तुम्हाला जर हे साहित्य नको असलं तर नुसत्या दह्यातल्या पण होऊ शकतात आणि त्या मिरच्या उपासाला पण चालतात. ह्याच्यामध्ये कसं मेथ्या असतात, हळद असते, हिंग असतं, म्हणून हे उपासाला नाही चालत. जर उपासाला तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नुसते दही आणि मीठ वापरून तर अशा प्रकारे मिरची करू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत दह्यात. दही आणि सर्व साहित्य एकत्र केलं ते मिरच्यामध्ये भरून झालेलं आहे. तर भरपूर झालेले, पण वाळल्यानंतर ह्या मिरच्या खूप कमी होतात. आणि एक जण कमीत कमी 4 तरी मिरच्या खातो, 5 मिरच्या खातो कधी कधी. तर दोघं तिघं जण जेवायला बसलं तर जवळजवळ 15-20 मिरच्या तळाव्या लागतात आपल्याला. आणि थोडंसं तेल टाकून फ्राय केलं तरी चालतं. हे बघा, मी अशा प्रकारे वाळल्यानंतर तेलामध्ये ह्याला असं फ्राय केल्या. तिघं चौघंजण जेवायला असलं तर एवढ्या मिरच्या सहज लागतात. अशा तेलामध्ये फ्राय करून घ्या तुम्ही पण. खूप छान लागतात मिरच्या खायला, एकदम कुस. बघा हे किती सुंदर झाल्यात मिरच्या तळून. आणि मिरच्या जे आपण साहित्य आत भरलेलं असतं ना, ते असं बाहेर पण येत नाही. त्याच्यामुळं छान लागतात मिरच्या आणि चवदार लागतात ह्या मिरच्या. तिखट जास्त लागत नाहीत मिरच्या ह्या. त्यामुळं तुम्ही पण अशा प्रकारे मिरच्या करा ऊन आहे तोपर्यंत. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.